नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सत्याची आजी ही गावावरून थेट मुंबईत आलेली असते आणि तिने आल्या आल्या आता निरूपाची चांगलीच टरकवलेली असते. तिने घातलेला धुमाकूळ आता निरूपाला खूपच त्रासदायक वाटत असतो. निरूपा स्वतःशी बोलत असते, काय गरज होती या म्हातारीला मुंबईत यायची. ही आली का तर मला घाबरवून ठेवते. आणि अशातच आपण पाहतोय आता सत्यजित आणि मीरा हे दोघं निरूपाच्या बेडरूममध्ये शांतपणे झोपलेले असतात. पण बाहेर हॉलमध्ये या देविकाच्या सासूला म्हणजेच निरूपाला अजिबातच झोप येत नसते. ती स्वतःशी बोलत असते, काय करू मी. मला झोप तर माझ्या बेडरूममध्येच येते. इथे हॉलवर मी कशी काय झोपू शकते. आणि अशातच आता ती बाजूला तिचा नवरा म्हणजे सुधाकर झोपलेले आहेत हे पाहते आणि स्वतःशी बोलत असते, माझ्या या नवऱ्याला माझी काळजीच नाही आहे. मी इथे जागी आहे, मला झोप येत नाही आहे. आणि हा माझा नवरा घोरतोय. आणि अशातच आपण पाहतोय आता निरूपाने थेट सुधाकरला उठवलेलं असतं आणि निरूपा म्हणत असते, काय चाललंय तुमचं. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुमच्या बायकोला इथे झोप लागत नाही आहे आणि तुम्ही चक्क घोरताय. त्यावर मात्र आता थेट सुधाकर म्हणत असतो, कारण माझ्या मनात पाप नाही आहे, मला कसलंच टेन्शन नाही आहे. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला. माझ्या मनात पापाचा ड्रम भरला आहे का. त्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात, नाही नाही, अजून ड्रम भरलेला नाही आहे. ज्या दिवशी भरेल ना त्या दिवशी तू खूपच सुतासारखी सरळ येशील. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्या मीराची माफी माग आणि सगळं सॉर्ट आऊट कर. त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते, माफी माय फूट, मी माफी मागणार नाही. त्यावर लगेचच आता सुधाकर लगेचच दुसऱ्या क्षणाला झोपून लगेच घोरत असतात. अशातच आपण पाहतोय झक मारून आता निरूपा झोपण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आपण पाहतोय आता मीराच्या बेडरूममध्ये थेट आजी गेलेली असते. ती म्हणत असते, काय मीरा, झोप लागते की नाही. त्यावर मीरा म्हणत असते, या आजी या, आत्ता आम्ही झोपायला घेतच होतो. तेवढं आपण पाहतोय आता थेट सत्यजित म्हणत असतो, काय ग आजी, आज तर तू कमाल केलीस. चक्क निरूपालाच बेडरूममधून बाहेर काढलंस. अगं पण तिला बाहेर हॉलमध्ये झोप लागत असेल का. त्यावर आता थेट सत्याची आजी म्हणत असते, त्याची काळजी तू करू नको. या निरूपाची मस्ती उतरवण्यासाठी मी आता चांगला प्लॅन आखलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते, अहो आजी, काय अजून करणार आहात तुम्ही. त्यावर लगेचच आता सत्याची आजी म्हणत असते, या निरूपाची चांगलीच पळताभुई करणार आहे मी. हिला देखील कळलं पाहिजे दुसऱ्याला त्रास देताना नेमकं काय वाटतं ते. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो, आजी काय ते स्पष्ट कर, काय करणार आहेस ते. त्यावर लगेचच आता सत्याची आजी म्हणत असते, थांबा ना, आता वाजलेत किती, रात्रीचे 12 ना, 5-6 तासांनी बघा मी काय करते. आणि अशातच सत्याची आजी बाहेर निघून जाते. इकडे आपण पाहतोय सकाळचे 5 वाजलेले असतात आणि थेट निरूपाच्या समोर बरोबर निरूपाची सासू उभी असते. आणि निरूपाला नुकतीच झोप लागल्यामुळे निरूपा गाढ झोपेत असते. त्यावर लगेचच 5 वाजता आता सत्याच्या आजीने निरूपाला उठवायला सुरुवात केलेली असते. निरूपा म्हणत असते, कोण आहे रे, साईड व्हा. त्यावर लगेचच आता थेट निरूपाची सासू म्हणत असते, जाग येते की नाही बघते तुला, नाहीतर मग हंडाभर कळशी आणून तुझ्या डोक्यावर ओतते. त्यावर लगेचच निरूपा खडबडून जागी होते आणि म्हणत असते, सासूबाई तुम्ही, अहो सकाळचे 5 वाजलेत, काय चाललंय तुमचं. त्यावर लगेचच आता सत्याची आजी म्हणत असते, अगं 5 वाजलेत ना, गावी तर 3 वाजता 4 वाजता उठतात. चल चल, तुला तर मी 1-2 तास लेट उठवतोय. उठ लवकर, सगळी झाडलोट कर, मस्तपैकी नाश्ता बनव, चहा बनव, चल चल पटकन उठ. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा चांगलीच हवालदिल होते. निरूपा स्वतःशी बोलत असते, ही म्हातारी ना माझा जीवच घेणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सत्याच्या आजीने पुन्हा आवाज चढवलेला असतो आणि लगेचच आता निरूपाला उठावं लागतं. निरूपा थेट आता किचनमध्ये जाते, सगळी झाडलोट करते, चहा ठेवते, नाश्ता बनवायला घेते. आता यात तिची अवस्था जणू एखाद्या मोलकरणीसारखी झालेली असते.
जशी मोलकरणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतात, अगदी तशी अवस्था या निरूपाची आजीने करून ठेवलेली असते. आणि मग 7 वाजता उठलेल्या मीराला सगळंच किचनमधलं आवरलेलं दिसल्यावर मीरा एकदम अवाक होते. मीरा म्हणत असते, आजी ही सगळी कमाल कशी काय झाली? आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट आजी म्हणत असते, घराच्या मागच्या बाजूला बघ निरूपा काय करते. आणि मग निरूपा तिथे कपडे धुवत असते. हे दृश्य पाहून मात्र आता मीराला एकदम झटका बसतो. ती म्हणत असते, आजी काय केलं तुम्ही? चक्क माझ्या सासूला मोलकरीण बनवलात तुम्ही. त्यावर लगेचच आता निरूपाची सासू हसू लागते. अशातच आता सुधाकर उठलेले असतात. ते म्हणत असतात, काय ग हे निरूपा, आज भला लवकर लवकर उठलीस तू? तुझ्या मनाला खूपच रात्री वावलेलं दिसतंय मी बोललेलं वाक्य. बहुतेक तू मीराची माफी देखील मागितली असशील. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट निरूपा म्हणत असते, प्लीज गप्प बसा. सकाळी 5 वाजल्यापासून तडमडते मी इकडे. झोपेचं माझं खोबरं झालंय. तुमच्या आईने तर मला मोलकरीण बनवून टाकलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सुधाकर हसू लागतात. ते म्हणत असतात, हे तुझी सगळी कर्म आहेत. लक्षात ठेव, कर्माचं फळ हे तुला भोगावंच लागणार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट देविकाची एंट्री तिथे झालेली असते. आणि देविकाने आता उठल्या उठल्या सगळं काही तयार आहे. त्यावर लगेचच आता ती मीराला बोलू लागते, मीरा खरंच मानलं तुला. घरातील तू सून नाही तर मोलकरीण वाटतेस मला. असं आता टोमण्यात देविकाने मीराला मारलेला असतो. आणि तेवढ्यात आता थेट सत्याची आजीने देविकाची गचांडी धरलेली असते. आणि ती बोलू लागते, काय बोललीस तू? काय बोललीस या घरातील मोठ्या सुनेला? हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते, अहो आजी असं काय करताय? या घरातील मी मोठी सून आहे. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, हो ना, या घरातील तू मोठी सून आहेस ना, मग तुझ्या तोंडून अशी फालतूची भाषा कशी काय निघते? काय बोललीस तू मीराला मोलकरीण? अगं तुझ्या सासूला मोलकरीण बनवलंय मी. हवं असेल तर बघ जा किचनमध्ये जाऊन. त्यावर आता थेट देविका घाबरते. ती म्हणत असते, चुकलं मी, माफ करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट सत्याची आजी म्हणत असते, तू चुकली नाहीस, मुद्दामून चुकतेस तू. आता तर तुला शिक्षा केलीच पाहिजे. तू देखील उद्यापासून तुझ्या सासूबरोबर सकाळी 5 वाजता उठायचं. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कपाळावर भात मारून घेत देविका ढसाढसा रडू लागते. तेवढ्यात आपण पाहतोय बाहेरला पंकज म्हणत असतो, काय ग बेबी, काय झालंय? पडलीस की काय तू? कंबर बिंबर लागली काय तुला? त्यावर लगेचच आता पंकजला पाहून सत्याची आजी म्हणत असते, काय रे बबडू, तुला तुझ्या बायकोची खूपच काळजी आहे ना? मग तू पण उद्यापासून सकाळी 5ला उठायचं, तिची मदत करायची. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट बबड्या म्हणत असतो, आजी काय बोलतेस तू हे? असं काही बोलू नको. आणि अशातच आता बबड्या आत पळून जातो. आणि तेवढ्यात निरूपा थेट सत्याच्या आजीची माफी मागत असते, सासूबाई खरंच चुकले, मी माफ करा, पण या सगळ्यातून बाहेर काढा मला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच निरूपा कधी सुधारेल असं वाटतंय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.